आणि त्यानं विडा उचलला. हे बरोबर दुसऱ्या मागे राहायचे मुसल खाने चिता जागता जन्म सहिताने बरोबर कोमू रंगाला कोणी आणले कोमू रंगाला अफजल खान आणि मजा खान निघाला मोठा दुर्मित. त्याला शिर्डी खानाची सेना निघाली. कोण रोखणार हे वादळ. काय होते का परवा नाही महाराज कोण आलेले पुढे शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा आपला पुत्र आणि खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगड केला. अभिमान मान्य तुम्ही नाशिकला आलात ना? या बाबांकडे बसा. दिला नाही मला दारू पण रोज मारतोय बघा. घरात पगार
देत नाही, लेकरा बाळावर लक्ष नाही. लय लागून आले बघा मी तुमच्या दरबारात. मग माझं एवढं काम झालं काळजी करू नकोस, अजिबात काळजी करायची नाही. तुझा नवरा ठिकाणीवर येईल, म्हणून तुला अंगारा भरून देतोय. जय अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, मनोज कुमार, सलमान खान. काढून टाका सगळी घरातली घाण आणि करा बालिकेला सुखी समाधान. नारळ, लिंबू, संत्री, मोसंबी, पेरू, चिकू, केळी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या. छोड जंतर मंतर तंतर लक्षात घे अंतर. पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर. हा घे अंगारा, आता आऊ नको, मागे पुढे पाहू नको, दुसरीकडे जाऊ नको. सरळ घरी जा, दारात उभी राहा, करू नको चूक. रवीकडे करणार आणि अंगारा फुट. पुढे 11 रुपये ठेवा. या टाळ्या टाळ्या बाई या तुम्ही मुंबईला आलात ना? बसा बाबा पुढे बसा. देवा, माझं लग्न होऊन 7 वर्ष झाली. अजून मुलगा नाही. मला एक मुलगी द्या बस. दुसरं काही नको मला. एवढीच इच्छा पूर्ण करा. तुला मूल होईल, पण 5 खेटी दरबारात घालाव्या लागते. घालून बघा, पण मला निराश करू नका. नाही, तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत. तुला अंगारा देतो, नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक. जय देव, प्राण, शक्ती कपूर, अजित, रंजित, परेश लावरो, अमरीश पुरी. करा या बालिकेची इच्छा पुरी. 1.25 किलो लाडू, 1.25 किलो पेढे, 2 किलो बर्फी, 2.5 किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या. जय माधुरी करिश्मा डिंपल, पोस्ट हाय लय सिंपल. हा घे अंगारा, ध्यान दे जरा. पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी. कुणाला सांगू नको, नवऱ्याला संगती आणू नको, विसरून जाऊ नको, वेळ लावू नको. भारी तुझं रूप मला आवडले खूप. बस बोलू नको, चूप. ये बाबा, तुला लय घाई झाली ना? बस बस बाबां पुढे बस. बाबा, मला रात्रीची झोपच येत नाही. क्रिकेटची स्वप्न करतात. मला एक टाईपच बनवून द्या ना बाबा. डान्स करणार आहे का कोणती मुलगी? डान्स करणार आहे का कोणती मुलगी? कशाला करतोस? हे पुढं बस असा, सगळं ठीक होईल. थांब, आता तुला मी ताईच बनवून देतो. जय श्री गावस्कर, कपिल देव, अजय जडेजा, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, विनोद कांबळे, श्रीनाथ गांगुले. बना ह्या बाळाची माऊली आणि धराच्यावर स्टेडियमची सावली. मारा एक फटका आणि जाऊ दे छटका. उडून टाका खटका आणि करा माझी सुटका. बघा आता इथे आता आणतोस का नंतर? बोलू नको काय, मी गावठी मागा पुढे पाहू नको, वेळ लावू नको, चुकांडी देऊ नको, बाळा घरी जाऊ नको. अरे देव सारे कोपतील, तुझ्यावर टपतील, लय तुला चोपतील. निघतो पुढे जा पार्टीवर. टाळ्या 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 टाळ्या.
तुझा अभ्यास सुरू. अहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली. लोक कौतुक करतील आपल्यावर. आपल्या कामातच बऱ्या वाटतं. असं बाहेर जाऊन नाही हो. बरं असू द्या ही पुस्तके राहू द्या बाजूला. मला लई काम आहेत. अरे बाळा आता मी काय करू. रात्रीपासून लई रडायला लागले बघ. काय ठाऊक काय झालंय. अंग बी लई तापलंय. अगं सावित्री अगं याचं अंग तर इस्तोळी तापलंय. होय ग पारू आता मी काय करू. अगं सावित्री ही तर भूतबाधा आहे. भूतबाधा काय भूतबाधा. माझ्या लेकराला भूताने झपटलंय. नाही नाही असं होऊच शकत नाही. आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले. लय झाली उपाय करतात ते. त्यांच्याकडे घेऊन जा त्याला. वाटलं तर मी येते तुझ्या संग. होय बाई चल लवकर माझं लेकरू येत आपल्या. बाबा ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे. म्हणजे आज आपली कमाई होणार. बाबा माझ्या बाळाला वाचवा. माझ्या बाळाला वाचवा. बाबा काहीतरी करा. तुझ्या बाळाला भूतबाधा झाली या. कसली भूतबाधा बाबा. बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय. काय विहिरीतल्या भूताने. मग काहीतरी उपाय सुचवा बाबा. मी माझ्या बाळासाठी काय पण करीन. बाई तू काळजी करू नकोस. बाबांवर विश्वास ठेव. सगळं काही चांगलं होईल. थोडा धीर धर. कसा धीर धरू बाबा कसा धीर धरू. तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल. म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल. ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते ते करेन. पण माझं बाळ वाचलं पाहिजे. माझ्या बाळाला वाचवा बाबा. बाई तुला काय करायची गरज नाही. तू फक्त पैसे दे. नैवेद्य आम्ही करू. ठीक आहे बाबा मी वाटेल तेवढे पैसे देईन. पण माझं बाळ वाचलं पाहिजे. ठीक आहे अंगारा दिवसातनं 2 वेळेस लावत जा बाळाला. बाबा की जय. बाबा की जय. याचा अजून कसं काही ताप कमी नाही झाला. काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही. अगं किती रडतोय तो. तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून. पण तू काय माझं ऐकू नकोस. अहो ऐका ना चिडू नका. जरा बघा ना हातात घेऊन. याचा ताप कायच कमी नाही झाला. जरा बघा ना याला काय झालं. त्याने तुला किती वेळा सांगितलंय की घरात प्रसूती करू नकोस म्हणून. अशा वेळी एका आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला. अहो पण पुरुषाच्या हातून प्रसूती करताना लाज वाटते. कसं वाटतं ते. त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या. मी कशी करणार होते प्रसूती. अगोचं अंतर तव्यासारखं दाबलं. अशी कशी दाबली असतेस तू. अहो मग काहीतरी करा ना. दादा लवकर जाऊन वैद्यांना बोलव. हे काय करतेस तू. मी याला देवाचा अंगारा लावते. बसकर सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो. अहो जरा विश्वास ठेवा. हे बघा याचा ताप कमी होतोय. कपाळातून अगदी थंड पडलं. उठ ना बाळा. उठ डोळे उघड. हे बघ तुझी मम्मी तुला बोलवते. उठ ना पिल्लू. आई तुला आवाज देते. उठ ना बाळा. काय झालं. अहो याला काय झालं. हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये. हे बाळा उठ ना. काय झालं. अहो काय झालं याला. हा सांग. तू बघ काय. उठ ना बाळा. काय झालं तुला. अहो बघा ना जरा. सावित्री नाही. माझं बाळ. देवाने माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेतलं. बंद करा डोंगरासारखं रडणं. सावित्री अगं ये सावित्री काय झालं. का रडतेस. देवाने माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेतलं. असं कसं झालं. देव इतका निष्ठुर कसा असू शकतो. देवाने नाही तुझ्या हाताने आणि अंधविश्वासाने थोडीफार शिकली असतीस तर तुला माझं म्हणणं कळलं असतं. पण नाही अडाणी ती अडाणीच राहिलीस तू.
सावित्री शाबास, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. अगं बाई, मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो. अगं सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही. समजलं? चल गावंढळ. तुम्ही मला सारखं सारखं गावंढळ म्हणत जाऊ नका. लाज शरम सगळी विकून खाल्ली आहे या सावित्रीने. कलियुग आहे रे बाबा, कलियुग. उद्या डोक्यावर मिऱ्या वाटेल तेव्हा कळली या सुभद्रावांना असं कोणता. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. दरबार झाला काय लागला, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. अफजल खान जिता जागता जणू सहिताने कणकोला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला
मोठ्या दुर्मिळ आलो आलो फाटा नाही बघे अंगीत हातीच फळ पाहणारा खपी छुळछुळ वाटेत भेटेल त्याला शिर्डीत खेचीत खराची सेना निघाली गावं लुटली देवळं उठली अब्रू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ दरवाणी काय होते का आता शिवबाचं काय खरं नाही इकडं निजाम तिकडं मोगल जो तो हेच बोलू लागला Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा खोपणार चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अभ्यास साहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72 वाढून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणीचा छावा आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच तो रक्ती अरे बापरे असंच होणार आहे भावांनो तुम्ही सुद्धा व्यसनमुक्त व्हा तुम्ही सुद्धा गुटखे खाऊ नका तुम्ही सुद्धा दारू पिऊ नका हे सांगण्यासाठी आम्ही आलो भाऊ थांबणार रे अरे नाना असा काय करून राहिला बाबा तो बोलतो का तू अरे थांब रे बाबा बाबा काय चांगलं शरीर आहे तुझं पण बाबा भावा खा पिवायला लागलास रे अरे ना अरे भाऊ 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 काय का बरं रे बाबा का